Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Ashok Gaikwad here. Friends, today we are going to learn how to solve activities based on textual passages and poetry section from your activity sheet, section 2nd and section 3rd. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमधील सेक्शन 2 आणि सेक्शन 3 म्हणजेच टेक्स्चुअल पॅसेजेस आणि ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन पोएट्री कवितेवर आधारित ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपण कशा सोडवायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमधून शिकणार आहोत. फ्रेंड्स, बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन. लेट्स बिगिन. सेक्शन 2nd टेक्स्चुअल पॅसेजेस 20 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमधील दुसरा सेक्शन म्हणजेच टेक्स्चुअल पॅसेजेस, त्याला आपण सीन पॅसेजेस असं देखील म्हणतो. मित्रांनो, सेकंड सेक्शनमध्ये असणारे हे दोनही पॅरेग्राफ आपल्या पुस्तकातील असणार हे मात्र निश्चित आहे. तर या सेक्शन 2nd वर आधारित क्वेश्चन नंबर 2 कसा असेल हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी असणारा क्वेश्चन नंबर 2A हा प्रश्न 10 गुणांसाठी असेल आणि या प्रश्नामध्ये एकूण 5 ॲक्टिव्हिटीज असतील. A1, A2, A3, A4 आणि A5. चला तर मग बघूया या ॲक्टिव्हिटींचं स्वरूप कशा प्रकारे असेल ते आपण या ठिकाणी बघूया. A1 ही सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो. म्हणजेच या ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात बघा. ही ॲक्टिव्हिटी पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. मग यामध्ये फिल इन द ब्लँक्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द कॉलम्स, नेम द फॉलोइंग इत्यादी ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एखादी वेब किंवा एखादा टेबल त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करण्यासाठी येत असतो. मित्रांनो, या ॲक्टिव्हिटीसाठी असणारी जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपल्याला डायरेक्ट पॅसेजमधून त्या ठिकाणी निवडायची असतात. म्हणजेच एकंदरीत हे ॲक्टिव्हिटी आपल्याला आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळवून देते. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी सुद्धा पॅसेजवरती किंवा पॅसेजच्या काही भागावर त्या ठिकाणी अवलंबून असते. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात ते आपण बघूया. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये कंप्लीट द फॉलोइंग, त्याचप्रमाणे वेब, टेबल, ट्री डायग्राम अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे या ॲक्टिव्हिटीमध्ये WH टाईप क्वेश्चन देखील त्या ठिकाणी 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे या A2 या प्रश्नामध्ये या ॲक्टिव्हिटीमध्ये अशा प्रकारच्या डिफरंट ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. A3 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी सुद्धा 2 गुणांसाठी असेल. ही ॲक्टिव्हिटी देखील पूर्णपणे पॅसेजवरती त्या ठिकाणी आधारित असेल. मग या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्या प्रकारे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात बघा. मग या ठिकाणी मिनिंग्स ऑफ द वर्ड, शब्दांचे अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे असतात. फ्रेजेस, अपोजिट वर्ड्स, सिमिलर वर्ड्स, साऊंडिंग वर्ड्स, फ्रेमिंग और completing sentences, tables, matching activities.
मॅच द कॉलम्स अशा प्रकारच्या या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी येऊ शकतात आणि या ॲक्टिव्हिटी देखील आपल्याला त्या ठिकाणी 2 पैकी 2 गुण त्या ठिकाणी नक्कीच देऊन जाऊ शकतात। यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर। मित्रांनो, व्याकरणावर आधारित ही A4 ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी असणार आहे। तर मग या A4 मध्ये कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, कुठल्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात ते आपण बघूया। तर या ॲक्टिव्हिटीमध्ये 1 किंवा 2 ग्रामरवर आधारित ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी येऊ शकतात आणि या ॲक्टिव्हिटीज सुद्धा आपल्या पॅसेजवरती आधारित त्या ठिकाणी असतील किंवा बरेचदा व्याकरणावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या पुस्तकाबाहेरील देखील येऊ शकतात। यानंतर शेवटची ॲक्टिव्हिटी A5 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन। मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी सोडवताना आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची असते, कारण या ॲक्टिव्हिटीवर आधारित जे उत्तर आपण लिहिणार आहात ते उत्तर मात्र तुमच्या पॅसेजमध्ये नसेल हे मात्र आपण निश्चित करून ठेवा। तर मग या ॲक्टिव्हिटीवर आधारित प्रश्न कशा प्रकारचे असतील, तर ही ॲक्टिव्हिटी तुमचं पर्सनल ओपिनियन, तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत, व्ह्यूज ऑन द इश्यूज, एखादा इश्यू त्या ठिकाणी दिलेला असेल पॅसेजमध्ये, त्यावर तुमचं मत त्या ठिकाणी विचारलं जाईल। थोडक्यात ही ॲक्टिव्हिटी आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला आपलं मत त्या ठिकाणी मांडायचं असतं। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2A मधील या ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि क्वेश्चन नंबर 2B यामध्ये देखील टेक्स्च्युअल पॅसेज त्या ठिकाणी असेल आणि अशाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2B मध्ये असणार आहेत। म्हणजेच ॲक्टिव्हिटींचं स्वरूप अगदी क्वेश्चन नंबर 2A प्रमाणेच त्या ठिकाणी असेल, त्यात काही बदल नसेल। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण वळूया सेक्शन 3 पोएट्री। विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3A पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन। या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3A मध्ये एक कविता त्या ठिकाणी आपल्या आकलनासाठी दिली जाईल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो सेक्शन आहे, सेक्शन नंबर 3 पोएट्री सेक्शन, हा 10 गुणांसाठी असेल आणि त्यापैकी क्वेश्चन नंबर 3A हा 5 गुणांसाठी आणि क्वेश्चन नंबर 3B हा 5 गुणांसाठी त्या ठिकाणी असेल। चला तर मग मित्रांनो, पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच क्वेश्चन नंबर 3A मध्ये ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे असतील ते आपण त्या ठिकाणी बघूया। पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन मध्ये A1, A2 आणि A3 अशा प्रकारच्या 3 ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी असतील। A1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज। मग या प्रश्नामध्ये कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी येऊ शकतात ते आपण बघूया। मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी देखील पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह टाईप ही ॲक्टिव्हिटी असणार आहे। मग यामध्ये ट्रू ऑर फॉल्स, कंप्लीट द फॉलोइंग अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी येऊ शकतात। त्याचप्रमाणे वेब, टेबल, ट्री डायग्राम्स यावर देखील आधारित ॲक्टिव्हिटीज या A1 मध्ये येऊ शकतात। यानंतर A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज। मग या A2 मध्ये कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारल्या जाऊ शकतात ते आपण बघूया। मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी जास्तीत जास्त आपल्या कवितेच्या एक्स्ट्रॅक्टवर, पॅसेजवर त्या ठिकाणी आधारित असतील। मग या ॲक्टिव्हिटीमध्ये लॉंग आन्सर त्या ठिकाणी
अपेक्षित असते. मग त्या ठिकाणी हे उत्तर लिहिताना एका वाक्यापेक्षा जास्त वाक्य लिहिणे अपेक्षित असते. आणि मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी WH क्वेश्चन्स या प्रकारचे प्रश्न देखील या ॲक्टिव्हिटीमध्ये विचारण्याची शक्यता असते. आणि यानंतर शेवटची ॲक्टिव्हिटी आहे A3 पोएटिक डिव्हाइस. मित्रांनो, या ॲक्टिव्हिटीवर आधारित प्रश्न कशा प्रकारे असू शकतील बघूया. मग ही ॲक्टिव्हिटी पोएटिक लँग्वेज, रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच इत्यादी टॉपिकवर ही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. तर अशा प्रकारे पोएम फॉर कॉम्प्रेशनवर असणाऱ्या आधारित ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी बघितल्या. यानंतर क्वेश्चन नंबर 3B पोएम फॉर ॲप्रिसिएशन या बाबतीत आपण चर्चा करूया. मित्रांनो, कवितेचं ॲप्रिसिएशन ही ॲक्टिव्हिटी आपल्याला 5 गुणांसाठी असते आणि मला खात्री आहे की आपणास नक्कीच आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळतील. मग ही ॲक्टिव्हिटी सोडवताना त्या ठिकाणी पॉईंट्स, मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला दिले जातील. त्यातील पहिला मुद्दा असतो टायटल. या ठिकाणी मित्रांनो, कवितेचं नाव आपल्याला स्वच्छ अक्षरात लिहायचं असतं की जे त्या ठिकाणी आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ऑलरेडी दिलेलं असेल. यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे नेम ऑफ द पोएट. या ठिकाणी कवी किंवा कवयित्रीचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं असतं आणि हे नावसुद्धा कवितेच्या अगदी शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे राईम स्कीम. मित्रांनो, या कवितेवरती राईम स्कीम कशी आहे हे आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. राईम स्कीम त्या ठिकाणी काढताना किंवा शोधताना अगदी काळजीपूर्वक कविता बघून त्या ठिकाणी राईम स्कीम आपल्याला लिहायची असते. त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी आहे फिगर्स ऑफ स्पीच. थोडक्यात कवितेमध्ये आलेले अलंकार. या ठिकाणी आपल्याला कुठलाही एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. शेवटची ॲक्टिव्हिटी आहे थीम और सेंट्रल आयडिया. मित्रांनो, या ॲक्टिव्हिटीमध्ये कवितेचा थोडक्यात सारांश, कवीला किंवा कवयित्रीला या कवितेतून नेमकं काय सांगायचं आहे हे आपणास या ठिकाणी लिहायचं असतं. म्हणजे थोडक्यात थीम किंवा सेंट्रल आयडिया अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची असते. मित्रांनो, ॲप्रिसिएशनचं गुणदान आपण बघूया कशा प्रकारे असेल. टायटल म्हणजे शीर्षक अर्ध्या गुणांसाठी असेल. नेम ऑफ द पोएट अर्ध्याच गुणांसाठी असेल. राईम स्कीम एका गुणासाठी असेल. फिगर्स ऑफ स्पीच ही ॲक्टिव्हिटी देखील एका गुणांसाठी असेल. आणि शेवटची ॲक्टिव्हिटी थीम ऑर सेंट्रल आयडिया ही ॲक्टिव्हिटी मात्र 2 गुणांसाठी असेल. तर अशा प्रकारे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम ही ॲक्टिव्हिटी आपल्याला एकूण 5 गुणांसाठी असेल. मित्रांनो, यामध्ये सांगितलेली माहिती आपण आपल्या नोटबुकमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमधील उर्वरित सेक्शन आणि या सेक्शनमध्ये कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच.